नाशिक विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान झाल्यानंतर 9 केंद्रांवरच्या मतपेट्या नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील कोषागार विभागामध्ये आणण्यात आलेल्या आहेत। कोषागार विभागामधील सील बंद केलेल्या स्ट्रॉंग रूममध्ये मतपेट्या सुरक्षित ठेवण्यात आल्या आहेत। तिथे बंदूकधारी पोलिसांचा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे। 10 पोलीस कर्मचाऱ्यांसह एक तुकडी या मतपेट्यांच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेली आहे। 22 जूनला मतमोजणी होणार आहे आणि तोपर्यंत या ठिकाणी सुरक्षा तैनात ठेवली जाणार आहे। सोबतच परिसरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे देखील लावण्यात आले। नाशिक विधान परिषदेची निवडणूक पार पडलेली आहे आणि आता प्रत्येकाला उत्सुकता आहे निकालाची। 22 तारखेला निकाल लागणार आहे। मात्र मतदानाच्या दिवशी ज्यावेळेस मतदान झालं त्यावेळेस 9 केंद्रावर मतदानाची प्रक्रिया पार पडलेली होती आणि त्यानंतर नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील कोषागार विभागाच्या स्ट्रॉंग रूम मध्ये या सर्व मतपेट्या ठेवण्यात आलेल्या आहेत। 18 तारखेला रात्री 8:41 मतपेट्या इथे ठेवण्यात आल्या। त्यानंतर ही रूम पूर्णपणे सील करण्यात आलेली आहे। आपण बघतोय की कुलूप देखील अशा स्वरूपाचं सील करण्यात आलेलं आहे आणि इथे अधिकाऱ्यांच्या सही देखील आहेत। एकूण 619 मतदार होते, त्यापैकी 618 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला होता। त्यामुळे आता 310 मतं पहिल्या पसंतीची ज्याला मिळतील तो उमेदवार विजयी होणार आहे। तत्पूर्वी आपण बघतोय की कोषागार विभागामध्ये जिथे स्ट्रॉंग रूम आहे तिथे पूर्णपणे पोलिसांचा कडेकोट असा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे आणि स्ट्रॉंग रूम मध्ये ज्या मतपेट्या ठेवण्यात आलेल्या आहेत त्या ह्याच मतपेट्या आहेत। आणि विशेष म्हणजे आपण आता एक दरवाजा बघितला, मात्र त्या आतमध्ये देखील आणखी एक दरवाजा आहे, त्याला देखील या बाजूला सील लावण्यात आलेले आहे। त्यामुळे कडेकोट सुरक्षा व्यवस्थेमध्ये हा संपूर्ण मतपेट्या ठेवण्यात आलेल्या आहेत। अशा स्वरूपाचे शस्त्रधारी पोलीस देखील इथे आहेत आणि बाहेरच्या बाजूला SRPF ची टीम देखील तैनात आहे। 22 तारखेला सकाळपासूनच मतमोजणीची प्रक्रिया सुरू होणार आहे। नरेंद्र दराडे हे महायुतीचे अधिकृत उमेदवार आहेत, तर दुसऱ्या बाजूला गोकुळ गीते हे बंडखोर उमेदवार आहेत, मात्र त्यांनी तगडं आव्हान महायुतीच्या उमेदवाराला दिलेलं आहे। कॅमेरामन मंगेश सोनवणेसह मुकुल कुलकर्णी, ABP माझा, नाशिक। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।